जीवाशी खेळणाऱ्या टाटा कंपनीचं, लोणावळेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या टाटा कंपनीचं सुद्धा एक सुद्धा आम्हाला दाणं उरला नाही खायला. माहितीये का, सगळं कपाट, टीव्ही, फ्रीज वगैरे सगळं पाण्यामध्ये गेलं. फक्त आपला जीव वाचून पळालो. हम लोग हमारा तो सब बर्बाद है। हमारा तो पानी में घर था, ना कपड़े ना राशन ना पानी। दरवर्षी बच्चे को लेके हम लोग भाग रहे हैं। ये क्या किधर का हिस्सा पे? नदी के उस पार है, कैलाश नगर में रहती है, पर वो साइड को रहते नदी के उस पार। उधर तो कोई आया नहीं, कचरा पिचरा सब ठीक लगेगा हमारे गरीब को। टाटा कंपनीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. धुणे, घरातलं सामान सुमान सगळं गेलं. आम्हाला काही काढायला भेटलेलं नाही. कागदपत्र वल्ले सगळे झाले. उडकूमध्ये राहतो, उडकूमध्ये अख्खं पाण्यात गेलं. पोरांचे शिक्षणाचे बुक आणि पोरांचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जे काय असतात सगळं पाण्यात गेलं. हे लोक काय सूचना दिले नाही, काय नाही. अचानक पाणी आलंय, सगळं धान्य बिन्य सगळं खराब झालं. ह्याचा जबाबदार कोण? घरात कमरेच्या वर पाणी होतं. माझ्या घरामध्ये काही राहिले नाही. माझ्या मुलाचे वया पुस्तकं सगळं काही भिजलं. मी 3 दिवस शेजाऱ्याच्या इथं राहिले. मला 15 वर्ष लागले होतं इथपर्यंत यायला. मी धुणं भांड्याचे कामं करते. एवढे कष्टाने मी सगळं सामान घेतलेलं 0 मिनिटात गेलं. मला जमा करायला त्याच्यात 15 वर्ष गेले, पण 15 मिनिटात सगळं माझं खराब होऊन. 3 दिवस आम्ही शेजाऱ्यांना आम्हाला खायला प्यायला घातले. त्या बिचारीनं आम्हाला कपडे बिपडे दिले. तर जे काय असेल जेवढं आमचं नुकसान झाले ते आम्हाला भरपाई दिलीच पाहिजे आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला आमची नुकसान किती झालंय ना ते आम्हाला नका विचारू. आम्हाला फक्त आमची नुकसान भरपाई पाहिजे आणि इथून पुढे हे सगळं नाही झालं पाहिजे. आणि जर होत असेल तर त्याची पण भरपाई, जे कुणी चुकीचं असेल त्यांनी आम्हाला ती भरपाई द्यायची. एक सर्वसामान्य नागरिक आहे. या पुरामध्ये माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. अशा या परिस्थितीमध्ये टाटा कॅम्पच्या ज्या पाण्यामुळे 10 मिनिटाच्या त्यांच्या एका चुकीमुळे आज माझा पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. आज मला हा संसार उभा करण्याकरता 40 ते 50 वर्ष लागली. आज माझं आतोनात नुकसान झालेलं आहे. माझ्या सर्व भगिनी आहेत, या सगळ्या भगिनींचं नुकसान झालेलं आहे. आज एक घरामध्ये माचीची साधी काडी सुद्धा नाही राहिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये टाटा कॅम्पनी आम्हाला मदत करण्याचा त्यांनी वचन दिलं होतं, पण आज त्यांनी माघार घेतली आणि ते वचन त्यांनी पाळलं नाही. ते वचन पूर्ण करण्याकरता आज आम्ही सर्व पूरग्रस्त बंधू भगिनी सगळेजण एकत्र जमून रस्त्यावर जमलो. त्यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार. आमचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला भरघोस निधी देणार आहोत. त्याच्यामुळं टाटा कॅम्प आणि अण्णा यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करणार आहेत. आज नांदगावमध्ये पण मोठ्या प्रमाणात परिस्थिती निर्माण झालेली होती. आज उत्सव झालं, भांगरट झालं. पूर्ण हा पाण्याचा लोटा नांदगावमध्ये येत असतो प्रत्येक वेळेस. दरवर्षी 2000 लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लोणावळेकरांचे. टाटावाल्यांनी यांची कंपनी लोकांना त्याची भरपाई द्यावी. प्रयत्न केले, पण टाटा कंपनी काय बदली नाही. आणि त्याच्यामुळं आज अखेर आपल्याला आपण शनिवारी बैठक घेतली सर्व प्रतिनिधींची, सर्व नागरिकांची, आणि आज आपण हे मोर्चाचं नियोजन केलंय. अजूनही टाटा कंपनीला त्यांचा माज उतरत नाहीये. तो माज उतरवायचं काम लोणावळेकर नागरिक नक्की करतील. आज हे आंदोलन म्हणजे काय शेवटचा टप्पा नाहीये. जे काय भोगलंय लोणावळेकर नागरिकांनी ते त्यांना माहिती आहे. टाटा कंपनीला आजही आमची विनंती आहे, आजही विनंती करतोय की त्यांनी जे नुकसान झालेलं आहे पूरग्रस्त नागरिकांचं ते त्यांनी तातडीने भरघोस त्यांना मदत करावी. अन्यथा याच्या पुढचं आंदोलन अजून जोरदार होईल याची त्यांनी सर्व वरिष्ठांनी दखल घ्यावी. वेळ पडलं तर आम्ही लोणा बेमुदत बंद करायला मागं पुढे पाहणार नाही. कारण की
आता टाटा कंपनी आपला पाणी पुरवठा करते म्हणजे काय उपकार करत नाही, त्याचे पैसे नाममात्र होईना नगरपालिका त्यांना देते. आज त्यांच्या टॅक्स मध्ये आपण त्यांना अजिबात टॅक्स लावत नाही. त्यांची आज जवळजवळ 2000 एकर प्रॉपर्टी लोणावळा नगरपालिकेच्या हातीत आहे. टाटा कंपनीने एक्सप्रेस हायवे तिथनं जाणार म्हणून 5 वर्ष पाणी सोडलं नव्हतं लोणावळा धरणाचं, आणि आज इथं मदत करायची वेळ आली तर ते हात आकारता घेतात. तर माझी पुन्हा एकदा टाटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण जर याच्यात सकारात्मक राहिला नाहीत, जर 8 दिवसात तुम्ही मदत केली नाही तर आम्ही नक्की या बाबतीत याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, याची त्यांनी नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोणावळकर सुज्ञ नागरिक बंधू भगिनींनो, आज यामध्ये गेल्या जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि ज्या अतिवृष्टीमध्ये आपल्या लोणावळ्यातील जे जवळजवळ 2018 घरे त्याच्यामध्ये मोठा पूर आला आणि त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. उपस्थितीमध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोणानगरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय नगरसेविका, विविध संस्थेचे मान्यवर. खरं तर टाटाच्या धरणाला 100 वर्ष उलटून गेलेली आहे. त्यांचा करारनामा देखील संपलेला आहे, परंतु ते होऊन देखील टाटा काही आपल्याला ऐकत नाही. आम्ही टाटा धरणग्रस्ताच्या माध्यमातून अनेक वेळा प्रयत्न केले. मी देखील टाटा मावळ मुळशी धरणग्रस्ताचा उपाध्यक्ष आहे, सचिन पालकर ते सचिव आहे. आम्ही अनेकदा प्रयत्न केले, अजून आम्हाला पूरग्रस्त दाखला देखील त्यांनी दिलेला नाही. आज या टाटाच्या या आरेराईमुळे आपल्या नागरिकांचं मोठं अजून नुकसान झालेलं आहे. अनेक वेळा आमदार साहेबांनी मिटिंग केली, कलेक्टर साहेबांची मिटिंग केली, परंतु ते अजून होकारत नाही. आता देखील त्यांचा काही निरोप आलेला आहे की आम्ही चर्चा करतो, परंतु आपल्याला आपले एकजूट दाखवून हा महामोर्चा आपल्याला सक्सेस करायचा आहे. हा मोर्चा नुसता साधा नाही, यापुढे मोठ्या प्रकारे आंदोलन छेडलं जाईल. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण एकदम साध्या पद्धतीने, शांततेने हे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आपली परवाच एक नगरपालिकेमध्ये आपण मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये काही गोष्टी ठरले होते. निखिल भाईने सांगितलं होतं की आपण PIL पण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला FIR करणं पण गरजेचं आहे. कारण एक साधा आपण बघितलं, आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, इन्शुरन्स क्लेम करायचा असेल तर आपल्याला कंप्लेंट केली असेल तर इन्शुरन्स पण भेटत नाही, म्हणून आपण FIR पण केली पाहिजे. आणि दुसरं या ठिकाणी मी थोडक्यात अशी माहिती देतो की ही जी टाटा इलेक्ट्रिक कंपनी आहे, आपल्या लोणावळ्यातून जो टाटा म्हणजे हायड्रो प्रोजेक्ट आहे यांचा, असे त्यांचे एक भिवपुरीला आणि भिराला आहे, यांचं सर्व जे वीज निर्मिती होती ते मुंबईला जाते आणि फक्त लोणावळ्यामधून जी वीज निर्मिती होती त्यांना वार्षिक 200 कोटीचा नफा होतो. निव्वळ नफा या ठिकाणी त्या टाटा कंपनीला लोणावळ्यामुळे 200 कोटीचा वार्षिक नफा होतो. आणि टाटाचे जे लोक असतात, पाऊस जास्त झाला का त्यांचा बोनस वाढतो. ते 200 कोटी नफा कमवतात, तर त्या नफ्यामधून आज या आपल्या लोणावळ्यात एवढं लोकांचं नुकसान झालेलं आहे, तर त्यांना त्याच्यातून एक 10-20 कोटी भरपाई द्यायला काय हरकत आहे. आणि दुसरा एक टाटा जी कंपनी आहे त्यांचा एक टाटा ट्रस्ट म्हणून खूप मोठी चॅरिटी करतात. त्यांचा ह्या वर्षाचं जर तुम्ही वार्षिक जर हे बघितलं तर 2000 कोटीचा त्यांचा बजेट आहे, चॅरिटीचा बजेट. तर त्या चॅरिटीमधून 2000 कोटीचा त्यांचं जर बजेट असेल तर या ठिकाणी 5-50 कोटी द्यायला त्यांना काय हरकत आहे लोणावळ्यात, आणि इथून त्यांना उत्पन्न भेटतो. आणि ते त्यांचं जर ते बजेट बघितलं 2000 कोटीचा, तर त्यांचा IIT मांडवी आणि IIT मद्रासमध्ये एक रिसर्च सेंटर आहे. त्या रिसर्च सेंटरमध्ये आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट याच्यावरती पण रिसर्च होतो. तर मग ते रिसर्च या लोणावळ्यासाठी का होत नाही, का इथून त्यांना 200 कोटी रुपये वार्षिक भेटतात. तर ह्या टाटा कंपनीला ह्या ठिकाणी मला वाटतं आज त्यांचे अधिकारी ऐकायला ऑफिसला माहीत नाही, आपण त्यांना ह्या ठिकाणी एक शेवटची वॉर्निंग दिली पाहिजे का तुम्ही एवढं लोणामुळे इथे पैसे कमवतात, तर तुम्ही ह्या लोणाकरांना त्याच्यातून काय पैसा देत का नाही. आणि तुमच्यामुळे तुम्ही आम्हाला उशिरा कळवलं म्हणून त्या तिथे म्हणजे कोणाला लोकांना सतर्क करता आला नाही, आणि केवळ तुमच्यामुळेच हा लोणाकरांचं नुकसान झालेलं आहे. तर तुम्ही आम्हाला इथे नक्कीच आर्थिक स्वरूपात त्यांनी आपल्याला मदत केलीच पाहिजे, कारण आपल्याकडून त्यांनी दरवर्षी ते उत्पन्न म्हणजे इथे उत्पन्न कमवतात. एन्युअल इन्कम त्यांचा 200 कोटी रुपयाचा आहे. आणि दुसरा एक जसं बाळासाहेबांनी सांगितलंच विषय की कमर्शियल आपल्याला त्यांना टॅक्स लावला पाहिजे. आणि ते जर आपलं लोणाकरांचं ऐकत नसतील, अनेक मिटिंग झाले म्हणतात, कलेक्टर ऑफिसला झाले, अनेक आमदार होते, खासदार होते, पण त्यांनी काय ऐकलं नाही. पण त्यांना जर एवढा माज असेल तर त्यांना आपण त्यांच्या लोणाकरांनी जसं बाळासाहेबांनी सांगितलं याच्या पुढे त्यांचा माज फिरवायला पाहिजे. आणि लोकांना असं भीती वाटते इकडे का आपण त्यांना टॅक्स लावलं तर ते आपलं पाणी बंद करतील.
पण ते आपला काय पाणी वगैरे बंद करू शकत नाही. पाणी हा आपला मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट आहे. तर कोणी घाबरू नका का पाणी वगैरे ते बंद करतील. आणि शेवटचं मी एकच सांगेल का टाटाचा आपण तीव्रपणे निषेध केला पाहिजे. धन्यवाद. मी लोणावळ्यामध्ये आलेल्या पूरग्रस्तामधला एक मी पूरग्रस्त आहे, राजू बोराटी. माझ्या वार्डामध्ये आज लोणावळ्यामध्ये जवळजवळ 2000 ते 2,500 लोकांच्या वस्तीचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्या संसारामध्ये कोणतीही गोष्ट कामही येणार नाही अशी गोष्ट परिस्थिती झालेली आहे. पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे. या कामामध्ये सुनील शेळके यांनी आम्हाला पूर्ण मदत केलेली आहे. लोणावळा नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक यांनी आम्हाला पूर्ण मदत केलेली आहे. पण त्यांच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडनं बी आम्हाला मदत मिळणार आहे. तशी टाटा कंपनीकडनं मदत करणार या त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन त्यांनी पूर्ण न करता त्यांनी माघार घेतलेली आहे. त्या आश्वासनाचा आमचा हक्क आम्हाला मिळावा, आमचं नुकसान भरपाई मिळावं ह्याकरताच आम्ही हा रस्त्यावर उतरलेलो आहे. पण आम्ही एक कळकळीची विनंती करतो की आमचा संसार हा उद्ध्वस्त झालेला आहे. आज आमच्या 2000 कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. तो संसार परत उभा राहावा याकरता आम्ही तुम्हाला विनंती करण्यात आलेली आहे. आमची विनंती मान्य करावा. जर मान्य नाही केली तर याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो फार कठीण असेल हे त्यांनी जाणून घ्यावं एवढंच मी मान्य करतो. आजच्या या टाटाच्या विरोधात आंदोलनास उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपण बघितलं पूर्ण पाऊस असताना सगळे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. आपण पाहिले की गेल्या जुलैमध्ये 4 ते 5 तारखेला अत्यंत असा महापाऊस 2 ते 3 दिवस येत होता या ठिकाणी. पण टाटा कंपनीने कुठलीही सूचना न देता अचानक पाणी सोडल्याने पूर्ण घरामध्ये पाणी शिरलं आणि अत्यंत लोकांची नुकसान झाली. आज नुकसान एवढी झाली की आम्ही स्वतः हुडको असेल, कैलासनगर असेल या ठिकाणी फिरून पाहिलं. या प्रभागाच्या नगरसेविका दीपाताई अग्रवाल असेल, आम्ही स्वतः फिरत होतो की अक्षरशः डोळ्यात अश्रू आले. एवढे नुकसान झाली. फ्रीज असेल, टीव्ही असेल, केवळ हे टाटा कंपनीमुळे झाले. अशा या टाटा कंपनीचा मी पहिलं प्रथम जाहीर निषेध करतो. आपण पाहिलं की माननीय खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांनी मिटिंग घेऊन हे दाद देत नाही. याचा अर्थ याला कितीचा माज आहे. मी या ठिकाणी निखिल भाऊ आपण यांचं या आंदोलन न कर थांबता याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करूया. आणि पुन्हा मी हा टाटा कंपनीचा जाहीर निषेध करतो. शिवसेना लोणावळा शहर उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिल्या हप्त्यामध्ये आपल्या लोणावळा शहरात सलग 3 ते 4 दिवस अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरामध्ये जे पाणी शिरून नुकसान झालेले आहे, त्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाचं पुनर्वसन व त्यांना मदत करण्याचं सहकार्य करण्याची भूमिका स्थानिक प्रशासनाने दाखवली होती. तशीच विविध सामाजिक संघटना असतील, विविध पक्ष असतील, नगरसेवक असतील, यांनीही या कुटुंबाला मदत केली होती. ही प्रत्येकाची जबाबदारी नव्हे, कर्तव्य आहे. तेच कर्तव्य समजून टाटा कंपनीने आज मला असं वाटतंय पूर ओसरून 10 दिवस झालेले आहेत. एकही रुपयाची एक पार्लेजीचा पुडा ही या टाटा कंपनीने या पूरग्रस्तांना दिलेला नाही आहे. म्हणून मी या लोणावळेकर नागरिक या नात्याने या टाटा व्यवस्थापनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. व नगराध्यक्ष आहेत, तिथं लोकप्रतिनिधी आहेत, सर्वांना विनंती करतो. व टाटा कंपनी असेल, सन्माननीय आमदार सुनील शेळके असतील, खासदार श्रीरंगप्पा बारणे यांना सर्वांना विनंती करतो की या अतिवृष्टीमुळे दरवर्षी आपल्या लोणावळा शहरातील नदीपात्रालगत जे पाणी घुसतं याची कायमस्वरूपी विल्हेवाट तोडगा स्थानिक प्रशासनाने, तसेच ज्या पाण्यामुळे सर्वात जास्त हानी टाटाच्या पाण्यामुळे होते, त्यामुळे सर्वात जास्त मदतीचा अपेक्षा या टाटा कंपनीकडनं आपल्या लोणावळेकर नागरिकांना आहे. या टाटा कंपनीमुळे सर्व लोणावळेकर नागरिकांना खूप मोठं नुकसान, आर्थिक नुकसान भोगावं लागले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन ते एक सर्वसामान्य लोणावळेकर नागरिक म्हणून टाटा कंपनीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय भारत. या पावसाळ्यामध्ये न भूतो न भविष्यती असा न भूतो न भविष्यती असा पाऊस यावर्षी झाला. आणि 100 वर्षापूर्वीपासून स्थापित असलेल्या टाटा धरणांच्या पाण्याने यावर्षी धरणातील 2000
18 घरांच्या संसारावरती पाणी सोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या पूरग्रस्त स्थितीमध्ये लोणावळ्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष, नगरपालिकेतील सर्व टीम काम करत होती. परंतु रायगडमध्ये पूर येईल म्हणून साठी लोणावळ्यामध्ये पूर आणण्याचं काम या टाटाने या ठिकाणी केलेलं आहे आणि याचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो. 100 वर्ष झाली. 100 वर्षापूर्वी जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी डेव्हलप केलं होतं, परंतु आजही तेच इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. कुठल्याही पुराची पूर्वतयारी या ठिकाणी टाटाकडनं केली जात नाही आणि त्याचा सगळ्याचा परिणाम या लोणावळा शहरातील संसारांवरती होतो. या ठिकाणी लोणावळा शहरामध्ये आज जी पूरस्थिती निर्माण झाली त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त टाटा आणि टाटाच आहे. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा शांततापूर्ण आंदोलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आमदार साहेब आपल्या सर्वांसाठी टाटा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि कलेक्टर साहेबांशी तिकडे चर्चा करतायत. त्यांनी सांगितलं होतं की टाटा कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी संबोधित करतील आपणाला. परंतु आम्ही आमचा ठरलेला शांततापूर्ण असा जन आंदोलन या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून पूर्ण केले. यापुढे अशा प्रकारचं शांततेचं आंदोलन होणार नाही याची दक्षता मी टाटा कंपनीला देऊ इच्छितो आणि लोणावळेकर नागरिक यापुढे त्यांचे बंगले उभे राहतात. टाटा कंपनीला भारतीय संविधानाने काय वेगळा न्याय दिलेला आहे का? आणि याचं मी सगळ्या नगरसेवकांना विनंती करतो की या सर्वसाधारण सभेमध्ये आपण एक ठराव घ्यावा की टाटामध्ये जे जे बांधकामं झालेली आहेत त्याचा सर्वे करावा, त्यांना नोटीस द्यावी. आज तुम्हाला आम्हाला रस्त्यावरती बसलोय, हीच टाटा कंपनी रस्त्यावरती बसायला आली पाहिजे. एवढा अधिकार, एवढा हक्क तुम्हाला असताना आज तुम्ही रस्त्यावरती बसताय, हे कारण लोणाळकरांचं दुर्दैव आहे. ही टाटा कंपनी आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारताची जमीन वापरली, परंतु तिथं मिळवलेली जी नफा आहे तो भारतात बऱ्या अंशी खर्च केला. परंतु टाटा कंपनी डोळ्याच्या जीवावरती पैसा कमवते आणि आपल्याला रस्त्यावरती बसवते. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि समस्त लोणाळकरांच्या वतीनं सर्व नगरसेवकांना विनंती करतो की येत्या सर्वसाधारण सभेमध्ये असा ठराव घ्या की टाटा कंपनीचे अधिकारी तुमच्या पायाशी आले पाहिजे. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. लोणावळा जागृत नागरिक तसं लोणावळा संपूर्ण लोणावळाकरांच्या वतीने जो आपण मोर्चा आणला आहे तर मी टाटा कंपनीला इथं सांगू इच्छितो की इथं फक्त झाकी आहे, पिक्चर अभि बाकी आहे. लोकसंख्या बघून तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका. जसे पूरग्रस्तांना गेले 3 पिढ्या तुम्ही नुसते खेळवत आले आहे, त्यांना नारायण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ना त्यांना दाखले दिले ना न्याय दिले. त्यात माझे सामान्य आजोबा मुरंडेचे माजी सरपंच दत्तात्रय रोकडे त्यांचा नेतृत्व करत आहे, तसे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. तर मी सांगू इच्छितो की हे टाटा आपला इतक्यात आपल्याला घेणार नाही, एवढा म्हणजे इतक्यात आपल्याला ते सिरियसली घेणार नाही. तर आपल्याला ह्याच्या पुढे भरपूर असे तीव्र असे आंदोलन करावं लागतील आणि यापुढे लोकसंख्या आपली वाढत राहील. आता तुम्हाला ती किरकोळ एक 10-5% असेल, पण नक्कीच ही पुढे संख्या रोज वाढत 90, 80, 100 पर्यंत जाईल आणि मग ते तुम्हाला जलवण्याच्या पलीकडे जाईल. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण या ठिकाणी कशासाठी जमलो काय ते सगळ्यांना माहिती आहे. मी एक महत्वाचा मेसेज देऊ शकतो की टाटा कंपनीचं जे धरण आहे ते आपल्या हिंदू धर्मातल्या वारकरी पंथात अतिशय पूजनीय असलेल्या इंद्रायणी नदीला अडवून केलेलं आहे. गेली अनेक वर्षे वारकरी समाज टाटाकडे मागणी करतो की तुम्ही सातत्यपूर्ण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडत जा, जेणेकरून इंद्रायणी नदी स्वच्छ राहील, आळंदीचा परिसर स्वच्छ राहील. परंतु टाटा कंपनीवाले फार नाकापर्यंत पाणी आल्याशिवाय आणि ऑटोमॅटिक आपल्या लोणावळ्याच्या दिशेने डॅम ओव्हरफ्लो झाल्याशिवाय पाणी सोडत नाही. आणि ज्याच वर्षी पाऊस कमी होतो त्या वर्षी आपल्या इंद्रायणी नदीची हालत काय असते आपल्याला माहिती आहे, ती अजिबात स्वच्छ होत नाही. तर आपल्या लोणावळ्यातील नागरिकांच्या वतीने, नगरपालिकेच्या वतीने आणि वारकऱ्यांच्या वतीने
जर का आपण टाटाला सांगितलं की तुम्ही दरवर्षी अमुक 1 क्युसेक्स पाणी हे इंद्रायणी नदीमध्ये सोडलंच पाहिजे, कारण नदी टाटाची नाहीये, डॅम टाटाचा असला तरी नदी ही सामान्य लोकांची, वारकऱ्याची, सगळ्या भारतीय नागरिकांची आहे आणि नदीमध्ये सातत्याने पाणी सोडलंच गेलं पाहिजे. ते संपूर्ण पाणी पैसा कमवण्यासाठी वापरतात, जबकी लोणावळेकरांचा अधिकार आहे की ते पाणी नदीमध्ये सोडलं पाहिजे जेणेकरून नदी स्वच्छ राहील. तेव्हा दरवर्षी किती क्युसेक्स पाणी तुम्ही लोणावळ्यातल्या नदीमध्ये सातत्याने सोडणार हे टाटाने लिखित दिलं पाहिजे. आणि जर पाऊस सुरू झाल्यापासून पाऊस संपेपर्यंत सातत्याने इंद्रायणी नदीमध्ये जर त्यांनी पाणी सोडलं तर ना पूर येणार, ना इंद्रायणी नदी घाण होणार, ना लोणावळ्याच्या परिसरामध्ये दुर्गंधी होणार. याची सगळ्या नागरिकांनी नोंद घेतली पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आपल्या लोणावळा शहरातील ओडको कॉलनी असेल, कैलासनगर असेल, निसर्गनगरी असेल, बांगरवाडी असेल, नांगरगाव असेल, वलवण असेल, हुडको असेल, अशा विविध भागामध्ये आज टाटा कंपनीने गेल्या 5 व 6 तारखेला अचानक असं पाणी सोडलं. कुठलीही प्रशासनाला याची माहिती न देता अचानक असे पहाटेच्या सुमारास त्यांनी त्या तळ्यामधनं, लोणावळा डॅममधनं पाणी सोडलं. खरं तर आज ही परिस्थिती आपल्या लोणावळ्यातील नागरिकांवरती आलेली आहे. ही फक्त आणि फक्त टाटा कंपनीमुळे आलेली आहे. टाटा कंपनीने ज्या पद्धतीने इथे धरणाच्या पाणी सोडण्याची जी उपाययोजना केली पाहिजे ती उपाययोजना कधी केली नाही. भविष्य काळात जर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तर आपण शहरामधील नागरिकांना कशा पद्धतीने त्याच्यातून वाचवू शकतो, कशा पद्धतीने लोणावळ्यातील नागरिकांचं नुकसान होणार नाही, त्या पद्धतीने त्यांनी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या देखील त्या करत नाही. आज गेल्या 5 पूर आपल्या लोणावळा शहरातील नागरिकांनी सोसलेले आहेत आणि 5 पुरांमध्ये लोणावळा शहरातील नागरिकांना 1 रुपये देखील आज या टाटा कंपनीने कुठलीही मदत केलेली नाही. आज जे 5-6 तारखेला जे आपल्या इथं फ्लड झाला आणि त्यानंतर आपल्या शहरामधील नागरिकांचं जे संसार उद्ध्वस्त झाले, त्यानंतर माननीय आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वामध्ये एक लोणावळा नगरपालिकेमध्ये बैठक बोलवण्यात आली आणि बैठकीमध्ये टाटा कंपनीचे जे अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांनी स्वतः तिथं कबुली दिली की आमच्या हातून इथे चुकी झाली, पाणी सोडायला आम्ही उशीर केला, आम्ही 70-75% डॅम भरल्याच्या नंतर प्रशासनाला त्याची माहिती द्यायला पाहिजे होती, ती माहिती आम्ही दिली नाही आणि कुठलीही कल्पना नसताना आम्ही पाणी शहरामध्ये सोडलं आणि त्याचा सर्वांचा रोष आज नागरिकांचं जे नुकसान झालं ते अक्षरशः नगर परिषदेवरती आला, नगरसेवकांवरती आला. खरं तर आज मला एक थोडीशी खंत वाटते की आज आपले 2-2.5 हजार कुटुंब आज याच्यामध्ये पूरग्रस्त झाले. 2000 कुटुंबांचं याच्यामध्ये नुकसान झालं आणि आज या मोर्चासाठी आज 200 ते 250 लोक या ठिकाणी उपस्थित राहतात. खरं तर ही लढाई आज आपल्या कुणाच्या तुमच्या आमच्या फायद्यासाठी नाही तर आपल्या भविष्यासाठी, आपलं भविष्य चांगलं घडेल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला टाटा कंपनीच्या आज मोर्चा नेल्याच्या नंतर उपाययोजना होतील, आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याची परिस्थितीसाठी आज खरं तर हा मोर्चा आहे. आपण टाटा कंपनीचा मुग्रोरपणा बघतोय. टाटा कंपनीच्या धरणाच्या लगत पूर्ण 4ही बाजूनी रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडे देखील त्याची 100-200 मीटर जागा आहे, पण त्यांना आम्ही पूर्वकल्पना कधी कुठल्या सूचना दिल्या नगर परिषदेतर्फे तर कुठलीही सूचना आज टाटा कंपनीकडून ऐकली जात नाही. आज लोणावळा धरणाच्या लगत असणारा आपला टाटा डॅमचा ब्रिज असेल, त्या लगत असणाऱ्या टपऱ्या असतील, त्या टपऱ्या आम्ही टाटा कंपनीच्या जागेमध्ये सरकवायचा प्रयत्न केला, त्या देखील टाटा कंपनीने कधी मान्य केला नाही. आज रोडच्या पलीकडे येऊन कुठली ते डेव्हलपमेंट करणार आहे, कुठल्या जागेचा ताबा ठेवायचा प्रयत्न करणार आहे हे देखील आम्हाला कळत नाही. आज लोणावळा शहरामध्ये आज तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय करता, पण लोणावळा शहराला तुमचं काही उत्तरदायित्व आहे का नाही? लोणावळा शहराला मदत करण्याचं तुमचं काही काम आहे का नाही? आज लोणावळा शहरामधून तुम्ही इतक्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडवता, त्याच्यातून वीज निर्मिती करता, व्यवसाय करता. आज लोणावळा शहरात आज तुमच्या CSR फंडातनं आज छोटीशी एखादी कंपनी जरी आज तालुक्यामध्ये आली तर त्यांच्या CSR फंडातनं गावाची डेव्हलपमेंट करते, गावामध्ये विकास करते. आज शाळा स्मार्ट करतात, त्यामध्ये शाळा बांधतात, इंग्लिश मीडियम शाळा बांधतात, अशा पद्धतीने ती लोक मदत करत असतात.
आणि ते त्यांच्या खरं तर त्यांचं कर्तव्य आहे म्हणून करत असतात. पण टाटा कंपनीचा लोणावळा शहराच्या प्रती कुठलं कर्तव्य नाही का? टाटा कंपनीच्या लोकांनी लोणावळा शहरातल्या नागरिकांना काहीच मदत करायचं ठरवलं नाही का? फक्त कमर्शियल पद्धतीने लोणावळा शहराच्या आणि लोणावळ्याच्या जमिनीचा वापर करायचा ठरवलंय का? आज तो मोर्चा खरं तर आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने टाटा कंपनीवर यासाठी होतोय की भविष्यात देखील जर असा पाऊस पडला, जर अशा पद्धतीने जर नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्या शहराच्या ज्या नागरिकांचे आज 5 वेळा संसार उद्ध्वस्त झालेत, तर याची पुढील जबाबदारी कोण घेणार हे देखील हा जाब विचारण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर टाटा कंपनीने कुठली याची दखल घेतली नाही तर आम्ही पुढच्या काळामध्ये काही नगरसेवक आहेत या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचं नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू आणि आमच्या सर्व लोणावळ्यातील नागरिकांना न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला त्या नागरिकांनी आज त्या ठिकाणी निवडून दिलंय, त्यांनी एक जबाबदारीने निवडून दिलंय आणि त्यांचे संसार बसवण्याचं काम देखील आमचं आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू. एवढंच माझं 2 शब्द बोलतो. धन्यवाद. आज आपण सगळे या मोर्चामध्ये सामील झालेला आहात आणि आत्ताच DYSP टोनपे साहेबही इथं उपस्थित आहेत. ते त्यांची जी मीटिंग झाली त्याचा निरोप घेऊन ते इथं आलेले आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि टाटा कंपनी ज्या पद्धतीनं वागते तेही सगळ्यांना माहिती आहे. आपल्या 5 मागण्या टाटा कंपनीकडे होत्या, ती म्हणजे 1 लाख रुपये नुकसान भरपाई देणं, दुसरी म्हणजे NDRFच्या धर्तीवरती इथं टास्क फोर्स तयार करणं, तिसरी म्हणजे CSR फंडातून 1 कोटी रुपये लोणावळा नगर परिषदेमध्ये खर्च करणं, टाटा कंपनीची जी विमा पॉलिसी आहे त्या विमा पॉलिसीच्या माध्यमातून आमच्या पूरग्रस्तांचे विमा काढून देणं, अशा पद्धतीच्या मागण्या आपण आणि नदी सुधार प्रकल्प अशा पद्धतीच्या ज्या मागण्या ह्या आपण टाटा कंपनीकडे केलेल्या आहेत. टाटा कंपनीचा निरोप घेऊन आता स्वतः DYSP साहेब इथं उपस्थित आहेत. मी हा मोर्चा समाप्त करायच्या अगोदर किंवा नवीन पुढची प्रक्रिया करायच्या अगोदर मी लोणावळा नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष लोणावळ्याचे प्रथम नागरिक राजेंद्र दादा कुणी सांगितलं 200 लोक जमा आहेत, 30,000 लोक जमा आहेत आज इथं. 200-300 लोक जमा नाही, 30,000 एकाला 3,000 मतं मिळाली. आज लोणावळ्याचा नागरिक म्हणून मी बोलतोय, आज लोकांना देशोधडीला लावणारी टाटा कंपनी याच्या विरुद्ध आपण जो हे आंदोलन पुकारलंय हे पुढं कसं न्यायचं हेही ठरू आणि हे आंदोलन कसं चिरडण्यासाठी लोक आलेले आहेत. लोक बघतात की हे चिरडलं जावं आणि टाटा कंपनीचे पैसे वाचले जावेत. ते यासाठी सर्वांनी एकत्र होऊन यांना रेटा देऊन यांच्याकडून पैसे उकळले पाहिजे. सर्वांना माझा नमस्कार. मी माझ्या या शहरात माझ्या लोणावळा शहरात जी 5 जुलैला अतिवृष्टी झाली त्या दिवशी आपण सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व संघटना यांनी जे काही काम केलं त्याबद्दल अगोदर तर मी सर्वांचे आभार मानतो. पोलीस प्रशासनाच्या वतीने आपण आम्हाला जी मदत केली, तुमच्या सर्वांच्या मदतीशिवाय त्या दिवशीची जी परिस्थिती होती ती हाताळणं खरंच शक्य नव्हती. त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो. आज जो विषय आहे ज्यासाठी आपल्या भावना ज्या तीव्र आहेत, आपण आज टाटा कंपनीच्या विरोधामध्ये जे काही आंदोलन आपण आज उभारलेलं आहे त्यासाठी आम्ही माननीय आमदार साहेब त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या मीटिंग केलेल्या आहेत, सर्व नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा मीटिंग केलेल्या आहेत. तर आज आता आमदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे. पालकमंत्री महोदया यांनी आणि आमदार साहेबांनी कंपनीची चर्चा केली आहे आणि कंपनी तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल सकारात्मक आहे आणि त्याची चर्चा करण्यासाठी त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. आपल्या सर्वांना जे काही अपेक्षित आहे त्या पद्धतीने कंपनी आपल्याला सहकार्य करण्याला तयार आहे हे आमदार साहेबांनी निरोप दिलेला आहे. तर सर्वांना विनंती आहे की आता जशी काही भूमिका ठरलेली आहे की तुमच्या मागण्या ते सर्वजण कन्सिडर करताय, त्याची चर्चा होईल
व त्यानंतर आपण त्या आंदोलनाची पुढच्या वेळेस आपण त्याची चर्चा करू, दिशा ठरवू. सर्वांना आपण 8 दिवसाच्या आत आपण ही चर्चा तुमची त्यांच्यासोबत घडवून आणू आणि त्यानंतर आपण त्याच्याविषयी पुढचा निर्णय घेऊ. तरी सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांचा मान ठेवून आपल्या भावना पोहोचलेल्या आहेत त्याबद्दल सर्वजण सकारात्मक आहे. तरी आज हे माननीय सर्वजण आहेत त्यामध्ये आपण आता हे जे यामध्ये आता आपण हे जे आंदोलन आहे हे आता आपण स्थगित करावं. आमदार साहेबांचा शब्द पुढे आम्ही काही जाऊ शकत नाही, परंतु जो पण टाटाचे अधिकारी इथं येऊन आम्हाला सांगत नाही आम्ही रस्त्यावर बसतोय, आम्ही रस्त्यावर बसतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे ऐका, तुमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची वाटल्यास आपण नगरपालिकेमध्ये हे अधिकाऱ्याला घेऊन टाटा कंपनीचा करायचा काय, टाटा कंपनीचा करायचा काय, आमच्या पूरग्रस्तांना नाही, आमच्या पूरग्रस्तांना नाही, नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी, नाही चलेगी. लोणाकर एक चुकीचा, लोणाकर एक चुकीचा. एकमेव मागणी आमची आहे. शेवटी आम्ही लोणावळेकर नागरिक आहोत. लोणावळेकरांच्या भल्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यामुळं तुम्ही येऊन जो काही निरोप सांगाल, तुमच्या तोंडातून जो काही शब्द जाईल त्या शब्दानुसार आम्ही पुढची भूमिका ठरवू. टाटा कंपनीचं करायचं काय, लोणावळेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या टाटा कंपनीचं, लोणावळेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या टाटा कंपनीचं, लोणावळेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या टाटा कंपनीचं, लोणावळा शहरात 5वा पूर येणाऱ्यासाठी जिम्मेदार असलेल्या टाटा कंपनीचं. सगळ्यांना मिटिंगला बोलवलं होतं, त्याप्रमाणे आपण टाटा कंपनीला पत्र देऊन त्यांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. आता तुमच्या विनंतीनुसार आपण त्यांना इथं बोलवलेलं आहे, ते गेटवर उभे आहेत. कृपा करून सगळेजण जरासं मागं सरकून घ्या आणि शांत उभा राहा. सगळ्यांना विनंती आहे. आपले DYSP साहेब, LMC वगैरे यांच्याशी चर्चा करून आपण तोडगा काढला जाईल अशी मी तुम्हाला आश्वासन देतो. अजय कोंडूर, चीफ हायड्रो स्टाटा पॉवर. आपल्या या अडचणीवर आम्हालाही सहानुभूती आहे आणि यावरती आपले आमदार साहेब आहेत, आपले DYSP साहेब आहेत, LMC साहेब आहेत, सगळ्यांची चर्चा करून आपण यावर तोडगा काढावा अशी माझी मागणी. सूचना दिल्यानुसार आणि ते समोरचे अधिकारी सगळे आले, त्यांनी आपल्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर तो मार्ग निघणार आहे. त्याच्यामुळं आता टाइम लिमिट आहे का नाही त्याला, टाइम लिमिट आहे का नाही त्याला, ऐका टाइम लिमिट सांगितलं 8 दिवसामध्ये करतो आणि आमदार साहेबांनी दिलेल्या सूचना सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्यांना विचारात घेऊन तो मार्ग काढला जाईल. आणि टाटा कंपनीने 8 दिवस दिलेले आहेत, त्या 8 दिवसामध्ये विषय संपवून असे त्यांनी सांगितलेलं आहे. आता आणि जर समजा हे त्यांचं